हे बघा मित्रांनो, आमच्या बकऱ्या आल्या. एवढ्या उन्हातून आमचे दादा घेऊन आले बकऱ्यांना. बघा, हे बघा. आता सरळ बरोबर वाड्यात जातील त्या बकऱ्या. दाखवते तुम्हाला मी. हे बघा कशा येतात आहेत. इथे गुरं पण आलीत बघा. आणि इथे आमच्या बकऱ्या पण येतात. दाखवते कशा लाईनीत बरोबर आल्या बकऱ्या आहे ना. ते आमचे दादा घेऊन आले बकऱ्यांना. हा मारकुटा बैल आहे. हे बघा, तर दार उघडला नाही की बरोबर सर्व जातील. हे बघा कशा लाईनीत जातात आहे सर्व. खूप बकऱ्यांच्या मागे पण धावं लागतं त्यांना. बघा आणि काय ऊन पडलाय. आणि ते बकऱ्यांना पाणी ठेवलेलं, पाणी पितोय. हे बघ, हे आमचा गुरांचा आणि बकरीचा वाडा आहे. इथे गुरं बांधतात आणि आता या बकऱ्या. आमच्या दादांचा ओरडून ओरडून घसा दुखतो त्यांच्या मागे. हे बघा कशा थांबल्यात सगळ्या बाहेर. ह्यांना नाही टाकत आतमध्ये. सगळं गेलेत गोटीमध्ये. ही बकऱ्यांची गोटी केलेली आहे आतमध्ये छोटी. हे बघा गेले सर्व आत. हे बघा, या बघा सगळ्या आल्या आतमध्ये. आहे की नाही मस्त. ही आमची गुरं आहेत. ही चरून आलेत, यांना बांधून ठेवलं आहे. बकऱ्यांना काय संध्याकाळी सोडत नाहीत ना दादा, म्हणूनसाठी एकदमच त्यांना 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत अशी चरवतात. बघा छोटी पिल्लं आतमध्येच असतात. आहे की नाही सुंदर कोकण गाव. हे बघा, मी तुम्हाला दाखवलं होतं आमचं जुनं घर इकडे बांधतात आहे. हे बघा, तर चौतारा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. हे बघा कशी सगळी रूमचं नक्षीकाम, नक्षीमध्ये सगळं रूम काढून ठेवलेले आहेत. हे बघा नक्षीकाम नाही, रूम काढून ठेवलेले आहेत. हे बघा हे बघा इकडची पडवी आहे, हे रूम आहेत, मध्ये गॅलरी ठेवलेली आहे आणि हे हॉल आहे. हे बघा मस्त. आता याच्यावरती लेंटन टाकतील. लोड बेरिंग आलेला आहे माल. संक्रांत आहे, सण आहे, म्हणूनसाठी कामगार आलेले नाही आहेत. येतील 2-4 दिवसांनी, त्यांचा पण सण असतो ना. हे बघा हा आमचा बाजूलाच वाडा आहे. वाड्याच्या बाजूला हा घर आलं आहे आमचं जुनंवालं. आणि माझं घर पण दाखवते. हे बघा केळीची झाडं आहे, बाँड्री आहे ना, बाँड्रीच्या आतमध्ये माझं घर आहे की नाही. आता सोबतीला झालं माझ्या. हे बघा तर वाडा पण आहे. किती सुंदर निसर्ग वाटते बघा. हे पर्यामध्ये मोटर लावलेली आहे. हे बघा आम्ही पण लावले तिकडे. या नवीन घरासाठी पण लावलेली आहे. पाणी पाहिजे ना बांधकामावरती टाकायला. बांधकामावर जेवढं पाणी टाकाल ना तेवढं बांधकाम मजबूत होतं. हे बघा इथे पुढचं अंगण येईल. मस्त भरभक्कम जागा मिळेल. आता 4 माणसं उठा बसायला ना मस्त. कोकणात घर म्हटल्याच्यानंतर असं पाहिजे ना हो. नुसतं कोंडल्यासारखं काय, 4ही बाजूला जरा जागा नको उठा बसायला, होय की नाही. किती सुंदर वाटतंय बघा. गेले बकऱ्या गुरं बांधून गेले. हे बघा इथे टाला मारला नाही, कारण का खूप बकऱ्या यांच्या ना मारल्या होत्या बिबड्यांनी. मग तिथं चांगला वाडा मजबूत करून त्याला दरवाजा चांगला लावला आणि आता कुलूप लावून जातात. हा बघा हा वाडा आणि हे माझं कंपाऊंड. हे बघा ही बाँड्री. हे आतमध्ये सर्व मी झाडं लावलेत, केळी, नारळ, आंबा वगैरे सर्व. हे बघा आहे ना मस्त. हे बघा सर्व माझी काली मिरी वगैरे ना हे बकऱ्यांनी गुरांनी सगळं खाऊन टाकलं नाही. हे बघा आहे ना. हे बघा सगळं चावून चावून टाकलं नाही, कारण का त्याचं तोंड आता पोचतं इथे गुरांचं बकऱ्यांचं. हे बघा हे इथे माती काढलेली आहे आणि 3च चिरेवर इथे माझी काली मिरी आहे. आता ही माती पूर्ण काढायची आहे. काढून झाल्याच्यानंतर मग कोण नाही खाणार. हे बघा, हे बघा किती जवळच पसवली केल आहे ना. इथे माती आहे, हे चिरा आहे आणि इथून बघा
आहे ना, एकदम जवळ. नशिबाती हे तोंड वर करून गुरं खात नाहीत केल, नाही तर हे पण खातील. हे बघा आतमध्ये पण पसवल्या 2 केली दिसतात आहे. 2 कोके 2 पसवल्यात. अजून यांना आम्ही बांधलं नाही आहे. अजून जाऊ दे 1 महिनाभर तरी, मग नंतर बांधू. गुलाब बघा काय फुलला आहे मस्त. एवढ्या साऱ्या कळ्या आहेत आणि कळ्याच्या मधोमध हा गुलाब फुलला आहे बघा. आणि चारी बाजूला सर्व कळ्याच कळ्या आहेत, आहे ना. काय मस्त आहे बघा. गावठी गुलाब आहे हा, कलम नाही आहे. कढीपत्ता बघा काय मस्त हिरवा हिरवा आहे. का एक तरी कीड त्याच्यावर बघा. मी ना गोमूत्र आणि पाणी मिक्स करून स्प्रे करते बाटलीमध्ये भरून. हे बघा आहे ना मस्त. हे बघा एवढ्या उन्हामध्ये त्या महिला आल्यात कपडे धुवायला आणि सोबत छोटी छोटी मुलं पण त्यांच्या आलेत बघा. काय करणार, आमच्या कोकणात कसं लाईट नसेल की पाणी नाही. बघा किती जणी आल्यात धुवायला कपडे. आकाशात छोट्या छोट्या चिमण्या बापरे किती आहेत बघा. आहे ना मस्त बघा, सुंदर वातावरण. जाईला काय भर आलाय बघा. हे बघा भरपूर टमाटर बघा केवढे एक एक मोठे मोठे झालेत बघा. हे बघा केवढे मोठे मोठे इथे आलेत. हे इथे सुद्धा आलेत. हे बघा, हे बघा इथे दुसऱ्या झाडाला पण आलेत. हे बघा दुसऱ्या झाडाला पण आलेत. 3 झाडांना आलेत बघा. हे सगळे कॅन आहेत ना, त्या कॅनामध्ये मी बी टाकला होता टमाटरचे. केवढे मोठे मोठे आलेत बघा. आता याच्यात पण बी टाकला होता मी. हे पण रोपं बघा कशी मस्त बऱ्यापैकी झालेत. मी आता ह्यांना पण काढणार नाही. कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ मित्रांनो? आवडले तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.